नमस्कार, मी पूजा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हिवाळ्याची सुट्टी असो की लॉंग वीकेंड असो, या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आपण पर्यटनाचा प्लॅन करतो. पण अनेकांना पर्यटनासाठी नक्की कुठे आणि कसं जायचं, सोबतच बजेटचं पण प्लॅनिंग कसं करायचं याची माहिती नसते. आजच्या या भागात आपण याच विषयीची माहिती करून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे आनंदमयी पर्यटनासाठी सद्धम हॉलिडे भोसले टूर्स कंपनी, आणि मार्गदर्शन करणार आहेत सद्धम हॉलिडेचे संस्थापक श्यामराव भोसले सर आणि संचालक अभिजित श्यामराव भोसले. तुम्हा दोघांचंही आमच्या या कार्यक्रमामध्ये नमस्कार मनपूर्वक मॅडम. स्वागत. नमस्कार नमस्कार. पूजा मॅडम. तर विषयाला सुरुवात करण्याआधी दोन्ही पाहुण्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. श्यामराव भोसले हे सद्धम हॉलिडे भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक म्हणून कार्यभार पाहत आहेत. 2006 मध्ये त्यांनी या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली आणि बघता बघता कंपनीचं नाव त्यांनी देश विदेशापर्यंत पोहोचवलं. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना त्यांचा मुलगा अभिजित यांची साथ मिळाली. अभिजित सर हे सद्धम हॉलिडे भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे डिरेक्टर म्हणून गेली 2014 पासून 11 वर्ष काम बघतायत. सरांबद्दल बोलायचं झालं तर स्वतः ग्रॅज्युएशन कंप्लीट करून त्यांनी MPSC UPSC सुद्धा तयारी केलेली आहे. संस्थापक श्यामराव भोसले सर यांनी भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची स्थापना केल्याच्या नंतर त्यांचा पूर्ण कारभार हा अभिजित भोसले सरांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला. या क्षेत्रातला काही अनुभव नसताना सुद्धा त्यांनी आजपर्यंत प्रत्येक वर्षाला जवळपास 3000 लोकांना घेऊन देश विदेशात यात्रा केली. त्यामुळेच भोसले टूर्स कंपनीचं नाव महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये सुद्धा आतापर्यंत पसरलेलं आहे. दोघेही आपल्या स्टुडिओमध्ये आहे. लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. ज्या पद्धतीनं मी म्हटलं की आतापर्यंत तुम्ही तुमचं नाव खूप उंचावलेलं आहे आणि देशातच नाही तर विदेशापर्यंत सुद्धा तुम्ही मजल मारलेली आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न सर मी तुम्हाला विचारते, श्यामराव सरांना विचारते की सद्धम हॉलिडे भोसले टूर्स कंपनीची स्थापना नेमकी कशी केली आणि काय उद्देश होता खरं तर ही कंपनी स्थापन करण्यामागचं? मॅडम, पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना धार्मिक काम करत असताना धम्मयात्रा करत होतो आणि ते करत असताना 2006ला आमचा एक राज्यपालातर्फे सत्कार झाला आणि तिथून मग ही सुरुवात केली. मग अभिजित सुरुवातीला आवड निर्माण झाली त्याला आणि मग मी तो टूर करायला लागला. आणि ही एक असंच आहे मॅडम, स्थापना करण्याचा दृष्टिकोन हा आहे सर्वसाधारण माणसांना ह्या ट्रिपमध्ये जाता यावं. विशेष करून पोलीस खात्यातल्या लोकांना फिरता येत नाही, आर्मीच्या लोकांना फिरता येत नाही आणि त्यामुळं आणि वयस्कर लोकांना सुद्धा, सिनियर लोकांना, तर त्यामुळे उद्देश हाच प्रामाणिक होता, सर्वसाधारणांना कमी पैशामध्ये टूर करता यावं. हा कारभार अभिजितने हातात घेतल्यापासून मी फक्त मॅनेजमेंट बघतो, पण अभिजित सर्व A to Z अभिजितच करत असतो मॅडम. त्यामुळं हा त्याच्या स्वाधीन केल्यामुळं आणि मागून मी त्याला पुश करतो, सर्व बघतो. पण अभिजित याच्यासाठी छोटंसं रोपटं लावलं होतं मॅडम. पण आज अभिजितनी कुठल्याही वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी नाव कमावं, तर त्यामुळं आनंद वाटतो मॅडम. अभिजित फार चांगलं काम करतो सर्वांना घेऊन. त्याचा स्वभाव मॅडम, त्याच्याजवळ आळस नाही आहे आणि विथ तो नेहमी दक्ष राहतो. झोप फार कमी. सकाळी ऑफिसला आला तर रात्री 11-12ला जातो. सर्व नियोजन करतो. तर त्याबद्दल मला आनंद वाटतो आणि सुरुवात केली आहे, पण याचं मोठं वृक्ष अभिजित करतोय, त्याच्याबद्दल वडिलांना आनंद वाटतोय मॅडम. नक्कीच. सरांनी आता ज्या पद्धतीनं सांगितले की कशा पद्धतीनं त्यांनी कंपनीची स्थापना केली आणि कशी ती इतकी मोठी झालेली आहे, आता देशातच नाही तर विदेशात सुद्धा तुमच्या कंपनीच्या टूर्स निघत असतात. तर पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या कंपनीद्वारे डोमेस्टिक इंटरनॅशनल पॅकेज जे आहे ते तुम्ही कशा पद्धतीनं बनवता, याबद्दल काय जसे सांगता? डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल पॅकेज आहे मॅडम, आपण प्रत्येक पॅकेज हे मिनिमम अमाऊंट ठेवले, कारण की सर्वसामान्य व्यक्ती टूरला, कारण की ह्यापूर्वी काय व्हायचं की असं व्हायचं की लोक जे आहे त्यांना फिरायची खूप आवड असायची, पण बाहेर फिरायला जायला त्यांना वेळ पुरेसा भेटत नव्हता आणि पैशाच्या अभावी ते जात नव्हते. पण आम्ही लोकांच्या सेवेसाठी अगदी म्हणजे इंटरनॅशनल असो किंवा डोमेस्टिक असो, म्हणजे एकदम कमी रकमेमध्ये आम्ही पॅकेज बनवलेले आहे. जसं केरळला गेलं तर केरळ, तामिळनाडू फक्त 21,000 फिरू शकता. राजस्थानला गेलं तर राजस्थान त्यांच्यासाठी 20,000मध्ये आम्ही फिरू शकतो. दुबईला गेलं तर दुबई 70,000 आहे. थायलंडला गेलं तर थायलंड 60,000मध्ये करतोय. असे मिनिमम अमाऊंटमध्ये आम्ही पॅकेज बनवतोय, कारण की सामान्य व्यक्ती पण टूरला गेले पाहिजे, त्यानुसार आम्ही पॅकेज बनवतो. पॅकेजमध्ये आमचं सर्व गोष्टी इन्क्लूड करतो. त्यांना गेल्यानंतर तिथे खर्च होणार नाही. ट्रेन असो किंवा फ्लाईट असो, राहण्याची व्यवस्था असो
किंवा जेवण असो, ह्या सर्व गोष्टी आम्ही ह्या पॅकेजमध्ये करून देतो आणि अशा प्रकारे आम्ही पॅकेज त्यांना बनवून लोकांपर्यंत पोहोचवत असतो मॅडम. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं, की देशातच नाही तर विदेशात सुद्धा तुमच्या टूर्स जातात आणि कशा पद्धतीनं कमी खर्चात बरोबर. तुम्ही या देशातल्याच आणि विदेशातल्या टूर्स सुद्धा करवत बरोबर. असता. तर देश-विदेशामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही जे पॅकेज आता बनवलेलं आहे आणि तुम्ही जे सांगितलं आता पॅकेज, ते कशा पद्धतीनं बनवता तुम्ही नेमकं? जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅडम, की मी स्वतः सर्वे करतो. सर्वात पहिले मी काय करतो, कोणती टूर नवीन काढायची आहे किंवा नवीन अरेंज करायची आहे, मी स्वतः त्या भूमीत किंवा त्या देशात असो किंवा आपल्या देशात काही ठिकाणी असो, तिथे मी स्वतः जातो. स्वतः गेल्यानंतर मी सर्वे करतो किंवा मी एक मॅप तयार करतो. त्या मॅपनुसार मी तिथले हॉटेल असो किंवा गाडी असो, फूड असो, हे मी स्वतः तिथे जाऊन टेस्टिंग करतो किंवा हॉटेल बघतो, हॉटेलचे रूम बघतो आणि तिथे गेल्यानंतर कसं सर्वे होईल, कसं मॅप तयार होईल, हा मी तिथे जाऊन मी स्वतः तयार करतो. कारण की मी पॅकेज बनवताना मी स्वतः ओनर असून कंपनीचा, मी त्या भूमीत जाऊन येईल. त्या भूमीत गेल्यानंतर हे पॅकेज बनवायचं मी हे हाती घेतो आणि तिथून आल्यानंतर एक प्रकारे त्या टूरचं कमी पैशामध्ये कसं पॅकेज होईल आणि लोकांना त्या ठिकाणी कसं फिरायला नेऊ शकतो, ह्या पॅकेजद्वारे मी तिथलं मॅनेजमेंट बघत असतो मॅडम. नक्कीच. आपण आत्तापर्यंत अनेक वेळा इंटरनॅशनल टूर्स केलेले आहेत. तर या इंटरनॅशनल टूर्सचा नेमका अनुभव कसा होता? देशात तर आपण फिरतच असतो, बरोबर. मात्र विदेशात जेव्हा फिरत असतो तेव्हा अनुभव थोडा वेगळा असतो. तसं मी भरपूर देश फिरलोय मॅडम. म्हणजे जर बघायला गेलं तर माझा सर्वात आवडता देश आणि खूप सुंदर असा देश आहे, तो भूटान देश आहे. भूटान ह्या देशाची लोकसंख्या फक्त 8 लाख आहे. हा एकदम छोटासा देश आहे आणि ह्या देशामध्ये थिम्पू, पारो, पुनाखा हा खरंच सुंदर खूप अतिशय सुंदर असा देश आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर हिल स्टेशन आहे तुम्हाला. त्याच्यानंतर गोल्डन टेम्पल आहे त्या ठिकाणी आणि एकदम नॅचरल आणि स्माइली देश. म्हणजे देशामध्ये म्हणजे तिथे गेल्यानंतर मी पाहिलं की तुम्ही त्या लोकांशी कसे पण बोला, पण ते व्यक्ती भूटानमधले जे लोक आहे तिथले स्थानिक, ते तुमच्याशी हसमुख चेहऱ्याने स्माईलनीच तुमच्याशी बोलतील. आणि मोस्टली तिथे गेल्यानंतर मी असं बघितलं मॅडम की लेडीज जास्त प्रमाणात त्या ठिकाणी काम करताना मला दिसले. कारण की खूप म्हणजे मी लोकांना सजेस्ट करेल की भूटान देशाला एकदा तरी तुम्ही भेट द्यावी आणि खूप सुंदर असा देश आहे, बघण्यासारखा आहे आणि खरंच एकदा मला भूटान देश खूप आवडतो मॅडम. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय, की तुम्ही आज देशातच नाही तर विदेशात सुद्धा पुष्कळ ट्रिप्स काढलेल्या आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात आता तुमची ऑफिसेस आहेत. बरं. तर काय सांगायचंय त्याबद्दल? ह्याचा एकंदरीत अनुभव कसा आहे? कसे चालवता खरं तर तुम्ही? इतकं मॅनेज कसं करता? आता साधारण मी मॅडम मला 11 ते 12 वर्ष होऊ राहिले आणि 11 ते 12 वर्षामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 350+ फ्रँचायझी वाटप केलेली आहे. त्या फ्रँचायझीच्या मार्फत लोकांना घरगुती घरात बसून काही काम करता येईल याची आम्ही सुविधा उपलब्ध करून दिली. कारण की तुम्ही हा पार्ट टाईममध्ये जॉब करू शकता. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये फ्रँचायझी वाटप केली आहे आणि त्या फ्रँचायझीच्या मार्फत आम्हाला कस्टमर देतात आणि त्या कस्टमर बेसमुळे आमच्या टूर आमच्या व्यवस्थित चालतात आणि कस्टमर ज्या फ्रँचायझी वाटप केलेलं आहे मॅडम, त्या फ्रँचायझीच्या मार्फत लोक आम्हाला कस्टमर देतात. त्यांना समाधान करायचं काम पण आमचं असतं आणि 2 पैसे आमचा जो मोबदला असतो त्याच्यातले आम्ही जे फ्रँचायझी घेतले त्यांना 2 पैशाचा आम्ही मोबदला पण देत असतो आणि त्यामार्फत हे कंपनीचं काम जोमाने चालू आहे मॅडम. नक्कीच. आत्तापर्यंत बऱ्याच तुमच्या इंटरनॅशनल टूर्स गेलेल्या आहेत. तर आत्तापर्यंत तुम्हाला किती लोकांचा अनुभव आहे किंवा काय अनुभव तुम्हाला सांगता येईल? किती लोकांना आत्तापर्यंत तुम्ही इंटरनॅशनल टूर्सला नेलेलं आहे आणि एकंदरीत काय सांगायचंय तुम्हाला इंटरनॅशनल टूर्सबद्दल? इंटरनॅशनल टूरमध्ये मी सांगायचं म्हटलं तर म्हणजे महिन्यातून आमच्या 5 ते 6 इंटरनॅशनल टूर चालू आहे. जसं थायलंड चालू आहे आणि दुबई चालू आहे, भूटान चालू आहे, सिंगापूर, मलेशिया आणि श्रीलंका. हे आमचं एकदम म्हणजे परफेक्ट पॅकेज बनवलेलं आहे आणि परफेक्ट आमच्या ह्या ठिकाणी क्लायंट परफेक्ट येतो. तर मी जर इंटरनॅशनल टूरमध्ये सांगाल तर आम्ही जसं महिन्याला आमचे 150 ते 200 कस्टमर हे आमचे इंटरनॅशनल टूरसाठी जाऊ राहिले आणि विथ
सर्व आमचं जे स्पेशल पॅकेज आहे ते आमचं भूटानचं दुबईचं आहे. दुबई आमच्याकडे खूप स्पेशल पॅकेज आहे. आम्ही 70,000मध्ये दुबई टूर करू राहिलो आणि अशा प्रकारे आमचं इंटरनॅशनल टूरचं आणि साधारण 300 ते 300 लोकांना आम्ही इंटरनॅशनल टूरला घेऊन जातोय मॅडम. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं, की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या टूरचं पॅकेज तुम्ही बनवलेलं आहे. तर असं विचारायचं आहे, की टूर मॅनेजर असतात. आपण कुठल्याही टूरला बरोबर, गेलो, की बरोबर. आपल्यासोबत एक टूर मॅनेजर दिलेला असतो. मग तो कितीचाही ग्रुप असो तुमचा. तर बरोबर. हे टूर मॅनेजर जे असतात, ते त्या ठिकाणी जाऊन कशाप्रकारे मॅनेज करतात सगळ्या गोष्टी? तुम्ही त्यांना नेमकं कसं नियोजन शिकवता, तिथे जाऊन कसं मॅनेज करायचं? बरोबर आहे मॅडम. आमच्या प्रत्येक टूरला टूर मॅनेजर जातो. एकतर जर मोठा ग्रुप असेल तर मोठा ग्रुप 50 लोकांचा ग्रुप असेल तर दोन टूर मॅनेजर जातात आणि छोटा ग्रुप असेल तर कंपल्सरी आमचा टूर मॅनेजर असतो. आमचे टूर मॅनेजर ज्या सेक्टरमध्ये जातील जसं केरळला जातात किंवा इंटरनॅशनल टूर असू किंवा राजस्थान टूर असू, परफेक्ट आमचे जे टूर मॅनेजर आहेत ते परफेक्ट त्या डेस्टिनेशनसाठी परफेक्ट आहे अशाच टूर मॅनेजरला आम्ही तिथे पाठवतो. टूर मॅनेजरचं काम असतं कारण की टूर मॅनेजर याच्यासाठी पाठवतो की आम्ही कोणाला काय अडचण येते टूरमध्ये किंवा काय झालं किंवा काही नाही, त्याच्यासाठी टूर मॅनेजर हा 24 आवर्स म्हणजे टूरला गेल्यानंतर कस्टमरसाठी हा 24 आवर्स हा जनरेट राहतो टूर मॅनेजर. कोणाला काही अडचण आली किंवा हॉटेलचा रूम असो किंवा काही फ्रूटची काही वाटलं तरी तो टूर मॅनेजर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट असतो. आणि टूर मॅनेजर जे आहे आमचे जे सिनियर मॅनेजर असतात, सिनियर मॅनेजरवरून सेकंड मॅनेजर तयार होतो. त्याच्यामुळे एक सिनियर मॅनेजरकडून जो सेकंड मॅनेजर असतो तो सिनियर मॅनेजरकडून म्हणजे शिकत असतो आणि प्रेरणा घेत राहतो. त्यानुसार हे आमचे टूर जे मॅनेजर आहे ह्या प्रकारे आमचे काम करत असतात मॅडम. नक्कीच. तुम्ही जसं म्हणताय, की आता या तुमच्या वेगवेगळ्या टूर्स जात असतात. देशात सुद्धा तुम्ही टूर्स घेता आणि बरोबर. विदेशात सुद्धा टूर्स घेतात. मात्र सध्या आपण जर का सर बघितलं तर बऱ्याच टूर्स कंपन्या आहेत. बरोबर. तुम्हाला जर तुमच्या कंपनीबद्दल काही वेगळं सांगायचं आहे आणि लोकांना तुमच्याकडे का लोकांनी तुमच्याकडे खरं तर यावं फिरायला देशाविदेशात, काय सांगता येईल तुम्हाला याबद्दल? बरोबर मॅडम. तर जवळपास आम्ही म्हटलं तर 3,000 लोकांना आम्ही जवळपास वर्षाला फिरायला देशात आणि आंतरराष्ट्रीय टूर करतच असतो. जो आमचा वेगळापणा आहे एक माणुसकी जो प्रकार आहे तो आमच्या टूरमध्ये आहे. म्हणजे असं नाही म्हणत की जो आमचा लीडर आहे कारण की टूरमध्ये गेल्यानंतर कारण की पूर्ण म्हणजे जे कस्टमर येतात ते पूर्ण फॅमिलीला सोडून ते आमच्याबरोबर टूरला येत असतात आणि एक फॅमिली घर टूरमध्ये गेल्यानंतर कसं तयार करायचं ही आमच्या लीडरची कलाकारी असते. टूरमध्ये गेल्यानंतर लोकांना डान्स असू, त्याच्यानंतर जोकिंग असू किंवा अशा ॲक्टिव्हिटी आमचे जे मॅनेजर आहे हे ॲक्टिव्हिटी करून घेतात. कारण की ॲक्टिव्हिटी केल्यानंतर कारण की दिवसभर आपण साईट सीन तर करतो. प्रत्येक टूर कंपनी तुम्हाला साईट सीन करून देते, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था देते, फ्लाईट देते, फ्रूट देते, हे सर्व गोष्टी देतात. पण टूरमध्ये गेल्यानंतर लोकांना एक्स्ट्रा काय देऊ शकतो, तर टूरमध्ये गेल्यानंतर लोकांना एक्स्ट्रा त्यांच्या मनोरंजनचे जे प्रोग्राम आहे ते केले पाहिजे. आणि म्हणजे आमचे जे मॅनेजर आहे प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक क्लायंट जो येतो त्यांना रिस्पेक्टफुल म्हणजे काही असेल तर रिस्पेक्टफुली त्यांच्याशी बोलतो. त्यांना कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर आमचा लीडर एवढे फास्ट आहे की ती गोष्ट त्यांनी मागितली तर कोणत्या हालतमध्ये ती त्यांच्यापर्यंत पोचलीच पाहिजे. हे आमचं वेगळेपणा आहे मॅडम. ज्या पद्धतीनं आता अभिजित सरांनी सांगितलं, की कशा पद्धतीनं तुमच्या कंपनीचं वेगळेपण आहे, कशा पद्धतीनं तुम्ही देशातच नाही तर विदेशात सुद्धा तुमच्या टूर्स घडवून आणता आणि लोकांना कशाप्रकारे प्रत्येक वेळेला मॅनेज करायला तिथे तुमचे टूर मॅनेजर सुद्धा 24 आवर्स उपलब्ध असतात. तर मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे, की सध्या टूर मॅनेजमेंट तुम्ही कसं बघता किंवा एकंदरीत कंपनीची धुरा तुम्ही मागून कशी सांभाळता? तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, की अभिजित सरांना तुम्ही मागून सपोर्ट नेहमी करत असता, काय सांगाल त्याबद्दल? मॅडम, आमच्या टूरमध्ये भोसले टूर कंपनी ही फार महत्त्वाचं नाव भोसले असल्यामुळे तर जे काही आमचे लीडर जातात मी त्यांच्याबरोबर जात असतो, प्रत्यक्ष जातो, प्रत्यक्ष तिथं बघत असतो लीडर काय करतो, किचनवाला काय करतो आणि आपले मुलं त्या सिनियर लोकांशी कसे बोलता, त्यांना रिस्पेक्ट देता का, आईवडिलांचं प्रेम देता का, बहीण भाऊचं प्रेम देता का. आपला हा परिवार आहे. तर त्यामुळे मला आमचे अभिजित पाठवत असतो. मग मी तिथं जाऊन थोडं निरीक्षण करत असतो किंवा मुलांना गाईड करत असतो. ऑफिसला बी असलो तर जाऊन मागून मॉरल सपोर्ट करत असतो. आणि जिथं कुठेतरी
वाटलं काही अडचण मग अभिजितला येऊन थोडंसं रिक्वेस्ट करत राहतो की बाबा असं असं वाटतंय, तर तो त्या क्षणाला ते करतो. आणि लीडर बी कुठलीच अडचण येत नाही मॅडम. पुऱ्या परिवारासारखं लीडरकडे जातो मी, पण ते जाण्याची बी एवढी आवश्यकता नाही. इतकं अभिजित असं आहे ना ताई, तुम्हाला खोटं सांगत नाही मी, की कुकच्या हाताखाली हेल्पर करणारा माणूस मुलगा आज तो स्वतःचं घर घेतोय, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा त्याच्या घरी अभिजित जातो तर त्याची आई त्याला म्हणते, भाऊ माझ्या मुलाला तू देव भेटला. म्हणजे काहीच नाही, कुक म्हणजे नक्की. हाताखाली कांदा बिंदा कापणारा माणूस, त्याच्या हाताखाली तो हेल्पर मुलगा, आणि तो आज विमानाने फिरतोय. तर हे या अभिजितची एक कला आहे की तो सर्व प्रकारच्या लोकांना हँडल करतो, कोणाला दुखवत नाही काय, आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते, हॅपीनेस असतो. आणि तो सतत जर कधी तिकडनं बी फोन आला तर तो लगेच त्या क्षणाला हे करतो. आणि किती बी त्याला घाटा बी आला, पहिल्या ट्रिपला मॅडम मी स्वतः होतो, पहिल्या ट्रिपला प्रत्येक माणसाकडून 5,000-5,000 रुपये घाटा आला. ते म्हटलं जरा असं असं झालं, तो काय नाही, मला शिकायला भेटतं, मला शिकायला भेटतं. पण लोक आपल्याला नाराज होता का म्हणे. मग तो असं लोकांना खुश करतो, कमी पैशामध्ये दाखवतो. आणि मी पण जेव्हा मॅनेजमेंट करतो बघतो, काय एवढं काही नसतं अडचणी, पण मी फक्त मारून एक चक्कर मारतो, काय चाललं काय नाही ऑफिसला का असताना, आणि त्याला मॉरल सपोर्ट देत राहतो. आणि त्यामुळे लोक भरभरून त्याच्यावर प्रेम करतात. मी एक छोटंसं उदाहरण सांगू इच्छितो की ताई, 85 वर्षाची आई आमच्याबरोबर होती, मी अभिजित, तो पण होता. थायलंडची थायलंड नाही, दुबईची मॅडम. ती आई काष्टी साडी नेसलेली किंवा डोक्यावर आपली पिशवी घेतलेली, आणि 80 वर्षाची. एक वेळ त्यांची मुलगी गेली त्या अभिजित बरोबर, तर ती आई बोलली, म्हटलं मावशी तुम्ही, म्हणजे अभिजित जिथं आहे ना, मी 15 ट्रिप केल्या, अभिजित जिथं असतो ना, माझी मुलगी बिंदास पाठवते, 85 वर्षाची पत्र बिंदास पाठवते. तर हे कसं आहे मग ताई, पूजाताई, की मुलगा असं वागतो, मुलगा असं काम करतो, त्यामुळं आनंद वाटतो. आणि फार सुंदर चालू आहे ताई. सर्वांचे सिनियर लोकांचे आशीर्वाद आहे. सिनियर लोकांच्या जेव्हा डोळ्यातून पाणी येतं तेव्हा मला फार बरं वाटतं की आपला मुलगा योग्य ट्रॅकवर, योग्य मार्गावर चालू आहे. आणि हॅपी आहे, सर्व हॅपी आहे. त्यामुळं भोसले ट्रिप अजून मोठं काम. शंकाच नाही. नक्की. ज्या पद्धतीनं आता सरांनी सांगितलं, मला वाटतं त्यांच्या डोळ्यातनं सुद्धा पाणी आलं. तुमच्याबद्दल खूप भरभरून ते बोलले. कशा पद्धतीनं खरं तर तुम्ही या टूरचं नियोजन करता याबद्दल तर आम्हाला जाणून घ्यायचंच आहे. त्याचप्रमाणे स्पेशल टूर सुद्धा तुम्ही करवत असता. तर हे स्पेशल टूर्स नेमक्या काय असतात? म्हणजे ग्रुप टूर्स तर असतात, पण स्पेशल टूर म्हणजे नेमकं काय काय असतं त्यात? स्पेशल टूर म्हटलं तर मॅडम, आमच्याकडे स्पेशल टूर जर देशात बघितलं तर आमच्याकडे लेह लडाख ही स्पेशल टूर आहे. आणि जर आंतरराष्ट्रीय टूर मध्ये बघितलं तर आमच्याकडे दुबई स्पेशल आहे. आमचा एकच ध्येय आहे की दुबईला आम्हाला सर्वात जास्त लोकांना घेऊन जायचं आहे मॅडम. कारण की दुबई ही टूर आम्ही 70,000 करतोय. 70,000 आम्ही त्यांना राहण्याची व्यवस्था, साईट सीन, व्हिजा, फ्लाईट तिकीट, इन्शुरन्स, फूड, हे सर्व 70,000 रुपयामध्ये आम्ही त्यांना देतोय. कारण की आमच्याकडे जी स्पेशल टूर चालते, दर महिन्याला आम्ही 100 लोकांना आम्ही दुबईमध्ये घेऊन जातोय. आणि आमचा टार्गेट आहे की वर्षाला आम्ही 2,500 ते 3,000 लोकांचा, म्हणजे पुढच्या वेळेस आमचा टार्गेट राहणार आहे की 2,500 ते 3,000 लोकांना आम्हाला दुबईमध्ये घेऊन जायचं आहे. दुबईला मी मोस्टली मॅडम तुम्हाला सांगतो की दुबईला मी VIP इंडिया बोलतो की 60% म्हणजे 60% लोक हे इंडियन आहे. आणि तिथे मोठमोठ्या उद्योगावर आहे. आणि दुबई आज जी डेव्हलप झालेली आहे त्याच्यात मोस्टली इंडियाच्या जे लोक गेलेले 60% लोकांचा तिथे प्रगतीवर त्यांचा हात आहे. आणि माझी स्पेशल ती टूर आहे ती दुबई आहे. आणि जर डोमेस्टिकमध्ये बघितलं तर लेह लडाख खूप सुंदर आहे, ॲडव्हेंचर टूर आहे मॅडम. आणि खरंच निसर्ग बघायचा असेल तो लेह लडाखला गेलोच पाहिजे, आणि लेह लडाख एकदा टूर केलीच पाहिजे. नक्कीच. खरं तर आपण धम्मयात्रेपासून सुरुवात केली होती आणि आज तुम्ही मला वाटतं देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय टूर सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. आणि पुष्कळ ट्रिप्स तुमच्या आतापर्यंत गेलेल्या आहेत. हा एकंदरीत म्हणजे त्या यात्रेपासून या टूर्स पर्यंतचा प्रवास काय होता, काय असे किस्से जे आज आठवत आहेत आणि जे आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगावेसे वाटत आहेत? जसं सांगितलं वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 2006 मध्ये आम्ही बुद्ध गया धम्म यात्रा सुरू केली. आज जी आमची बुद्ध गया धम्म यात्रा आहे ती वर्षाला आम्ही पहिली सुरुवात केली. तर आज वर्षाला
कमीत कमी आमच्या 30 यात्रा बुद्धगया धम्मयात्रासाठी जात असतात. सर्वात पहिले बुद्धगया धम्मयात्रा सुरू केली. त्यानंतर जे लोक यायचे ते लोक आल्यानंतर आम्हाला म्हणायचे की दादा इकडची पण टूर कर, आम्हाला राजस्थानला घेऊन जाय, आम्हाला केरळला घेऊन जाय, मला हैदराबादला घेऊन जा. ह्या गोष्टी ते मला आल्यानंतर सांगायचे. मी त्यानुसार त्यांची जर पहिली टूर मी एवढी सक्सेस केली, मी जास्त नफ्याच्या मागे गेलो नाही मॅडम. पहिली टूर जी सक्सेस केली कारण की मला जास्त प्रमाणात नफा मिळावा हा उद्देश अजिबात नव्हता. पहिली टूर माझी एवढी सक्सेस झाली की लोकांना मी त्यांना क्लायंटला कसं खुश करू शकतो आणि त्यांची व्यवस्था किती छान करू शकतो हे माझं ध्येय होतं. त्यानंतर ती टूर माझी सक्सेस झाल्यानंतर म्हणजे आज मॅडम मला टोटल 11 वर्ष झाले याच्यामध्ये वडिलांनी कारभार दिल्यानंतर. आज 11 वर्षापूर्वी जो क्लायंट माझ्याबरोबर येत होता तो आज पण माझ्याबरोबर येतो. ही माझी मोठी पावती आहे. आणि त्यानुसार लोकांनी सांगितल्याप्रमाणे मी इंटरनॅशनल सुरुवात डायरेक्ट मोठमोठी केली नाही मॅडम. पहिले स्टेप बाय स्टेप पहिले कंपनीमध्ये एक लीडर होते. आज पूर्ण कंपनी मॅनेजमेंट हा पूर्ण स्टाफ आमचा 50 लोकांचा आहे. ऑफिसचा 10 ते 12 लोकांचा स्टाफ आहे. ते ऑफिस बघतं, अकाउंटिंग बघतं, डिजिटल मार्केटिंग आहे, ह्या गोष्टी बघत असतं. कंपनीचे जे मॅनेजर आहे टोटल 30 ते 35 हे आमचे मॅनेजर आहे. प्रत्येक टूर बरोबर हे जात राहतात. ह्यानुसार आपली जशी पहिल्यापासून मला वाटतं ज्या पद्धतीने आता तुम्ही दोघांनी सांगितलं की तुमची कंपनी अगदी छोट्या यात्रेपासून जी सुरुवात केलेली ती आज आंतरराष्ट्रीय ट्रिप्स पर्यंत येऊन पोहोचलेली. आणखीन मोठी ही कंपनी हीच तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या कंपनीबद्दल इतकं छान मार्गदर्शन आणि तुमच्या कोणकोणत्या ट्रिप आहेत याबद्दल खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं. त्याबद्दल तुमच्या दोघांचेही मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद पूजिताई. मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.